महिला आणि बालकल्याण खात्याचा पुन्हा एकदा पदभार मंत्री आदिती तटकरे यांना घेतला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पुन्हा एकदा मंत्रिपदाचा पदभार आपण घेतलेला आहे। कोणकोणते ज्या गोष्टी तुमच्या डोक्यात होत्या त्या नियोजित आता पुन्हा एकदा आपल्याला इम्प्लिमेंट होताना पाहायला मिळतील? महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं, फायनान्शियल लिटरसी आणणं एक समोर एक उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे। महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून काय गृह विभागासोबत आणखीन आम्ही चांगली पावलं उचलू शकू, ठोस पावलं उचलू शकू, तो एक प्रामुख्याने विषय राहील। राज्यातील जी कुपोषित म्हणजे कुपोषण जास्ती असणारे जे जिल्हे आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्याच्यावर कुपोषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काम करणं आणि ग्रामीण भागासहित शहरी भागामध्ये सुद्धा एकात्मिक बालविकास विभागाचा एक विस्तार वाढवून त्याही मुलांना म्हणजे तिथलेही जी कुपोषण असेल किंवा इतर काही त्यांच्या ज्या मुलांच्या वाढीच्या दृष्टिकोनातून ज्या बाबी असतील त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं। आता अत्याचाराच्या घटना खूप घडत आहेत। तुम्ही पीडितांच्या कुटुंबियांना जाऊन भेटणार आहात का? ज्या पद्धतीने कल्याणची घटना घडली, अतिशय घृणास्पद घटना आहे। पिंपरी चिंचवडला देखील अशीच घटना घडली। अतिशय निंदनीय घटना आहे ही। माझी तिथले जे संबंधित पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा माझी त्या संदर्भातली कालपासून आजही सकाळी त्यांच्यासोबतचा संपर्क माझा झाला। त्यांच्याकडूनही मी त्या संदर्भातली माहिती घेतली। मनोधैर्य असेल किंवा इतर ज्या आमच्या योजना आहेत त्याच्यातून पीडित म्हणून त्या कुटुंबाला एक म्हणतो आपण एक सहाय्यता जी असते तो एक हातभार लावण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही करत आहोत। त्यामुळे त्याचीसुद्धा आम्ही योग्य ती कारवाई प्रोसिजर जी आहे ती सुरू केलेली आहे। आणि आज मला वाटतं ते आरोपी आहेत दोन्ही, त्यांनासुद्धा जी काही कायदेशीर कारवाई आहे त्याचीसुद्धा आज सुरुवात ही झालेली आहे। मी सुद्धा त्या संदर्भामध्ये आम्ही माहिती घेऊन आहोत आणि त्या कुटुंबासोबतसुद्धा निश्चितपणाने आमचा संपर्क त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे, पुढेही राहील। मी सुद्धा माझ्या वतीने त्यांच्यासोबत संपर्कात राहणारच आहे आणि त्या पीडित त्या मुलीला आणि त्या कुटुंबाला न्याय कसा मिळेल यासाठी निश्चितपणाने जी काही कठोरातली कठोर कारवाई आहे ती राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा काल त्या संदर्भातला आढावा घेतला। आज ते सुद्धा त्यामध्ये लक्ष देऊन आहेत। त्यामुळे अधिकाधिक कठोर त्याला शिक्षा कशी मिळेल यासाठी आम्ही आग्रहाची भूमिका धरणार आहोत। राज्याला आर्थिक शिस्त लागणं गरजेचं आहे असं अजितदादा सातत्यानं म्हणतात। खरं तर मागचा एक मोठा तुमच्या खांद्यावर पदभार होता। आता कशा पद्धतीने ह्या गोष्टी तुम्ही पुढे जाऊन करणार आहात, खास करून लाडक्या बहिणी संदर्भामध्ये? कारण की आर्थिक अडचण राज्याला येऊ शकते अशी दाट शक्यता आहे। खरं तर एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला या सगळ्या बाबींचा विचार हा करूनच ती योजना बजेटमध्ये आणली जात असते। ही बाब निश्चितपणाने खरी आहे की एका बाजूला महाराष्ट्र हा नेहमीच पहिल्या 3 राज्यांमध्ये राहिलेला आहे। इवन GST कॉन्ट्रीब्युशनमध्ये पण प्रथम क्रमांकावर नेहमी महाराष्ट्र राहिलेला आहे। पुढच्या कालावधीमध्ये अधिक महाराष्ट्र पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच बाबींमध्ये म्हणजे उद्योग असेल, व्यवसाय असेल, रोजगार असेल, योजना असतील, या सगळ्या बाबी आणि आर्थिक उत्पन्न ज्या वेळेला आपण देशाला 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या इथं नेण्याचा उद्दिष्ट ठेवत असतो त्यावेळेला राज्यसुद्धा 1 ट्रिलियनपर्यंत पोचलं पाहिजे। ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत तर त्या दृष्टिकोनातून तिघही आमचे नेतृत्व जे आहेत ती योग्य ती पावलं उचलतीलच। विभाग म्हणून आमचा हाच प्रयत्न राहील की जो काही निधी आम्हाला मिळतो वेगवेगळ्या योजनांसाठी तो लाभार्थ्यांपर्यंत त्वरित पोचला पाहिजे। बऱ्याचशा वेळेला ज्या योजना असतात ह्या फायनान्शियली सुद्धा रिव्हॉल्विंग रोटेशनच्या दृष्टिकोनातून इंटरकनेक्टिंग असतात। त्याच्यामुळे विभाग म्हणून आमचा प्रयत्न हाच राहील की आर्थिक भार अधिक न देता ज्या योजना आपण आता आणलेल्या आहेत, मग लाडकी बहीण असो, लेक लाडकी असो, इतर काही असो, त्या सगळ्या प्रभावशाली पद्धतीनं राबवणं आणि त्या लाभार्थ्यांपर्यंत आलेला लाभ त्वरित पोचवणं। ज्या पद्धतीनं हप्ते गेले, अनेक सक्षम महिला ज्या आहेत त्यांना सुद्धा आर्थिक लाभ मिळाला अशी देखील माहिती मध्यंतरीच्या काळात समोर आली। काही नियमावली संदर्भात आपण तुम्ही विचार करताय का? काही स्क्रुटिनी करणार आहात का? महिला बाल कल्याण खातं काय प्रयोजन आहे या संदर्भात? एक आहे की आम्ही सुरुवातीलाही त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली की जी काही स्क्रुटिनी, व्हेरिफिकेशन, क्रॉस व्हेरिफिकेशन असेल हे कंप्लेंट बेस्ड असणार आहे। अनेकदा आम्हाला ज्यावेळेला आम्ही पहिलंसुद्धा DBT केलं, काही ठिकाणी स्थानिक प्रशासनाला जाणवलं की बाबा इथं काहीतरी फ्रॉड होतोय, त्यांनी निदर्शनास आणलं आणि आम्ही त्या पद्धतीनं कारवाई ही केलेली आहे। पुढंसुद्धा कंप्लेंट बेस्ड स्क्रुटिनी निश्चितपणाने राहील। निकषांमध्ये बदल, नियमांमध्ये किंवा त्या संदर्भामध्ये जे आहे ते योग्य वेळी ज्या वेळेला मंत्रिमंडळामध्ये त्या संदर्भातली चर्चा होईल त्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळामध्ये ते करण्यात येईल। अद्याप तरी निकषांमध्ये बदल किंवा अशा पद्धतीची कुठलीही चर्चा नाही आहे। आणि जी काही स्क्रुटिनी, क्रॉस व्हेरिफिकेशन असेल, कोणाला जर
म्हणजे चुकीच्या पद्धतीनं जर लाभ किंवा काही पोचत असेल, कंप्लेंट बेस जर आले तर निश्चितपणाने ती योग्य ती कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. तृतीयपंथीयांसाठी काही करताय तुम्ही? तृतीयपंथीयांसोबत खरं तर आम्ही एक सामाजिक न्याय विभागाला सुद्धा आम्ही त्या संदर्भातलं एक पुढाकार म्हणून महिला व बालविकास विभागाने की त्यांनी एक धोरण तृतीयपंथी संदर्भामध्ये आणावं सामाजिक न्याय विभागाने. या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा पाठपुरावा करत आहोत, आम्ही आग्रही आहोत. कारण जसं महिलांचं एक स्वतंत्र धोरण आहे तसं तृतीयपंथीयांचं सुद्धा एक स्वतंत्र धोरण असलं पाहिजे. तो एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि त्या संदर्भातलं मला वाटतं सामाजिक न्याय विभागाने कामसुद्धा सुरू केलं. लाडक्या बहिणी योजनेतला काही लाभ देण्यासंदर्भामध्ये काही विचार सुरू आहे का? त्यांच्या बाबतीत काही प्रयत्न आहेत? लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो तृतीयपंथीयांसाठी देण्यासंदर्भात काही विचार सुरू आहे? नाही, त्या संदर्भातली अशी काही सविस्तर चर्चा अद्याप तरी झालेली नाही आहे. आणि आत्ता तर आम्ही जे लाभार्थी आहेत रजिस्टर्ड जे आहेत 15 ऑक्टोबरपर्यंत त्यांचं व्हेरिफिकेशन, त्यांची स्क्रुटिनी, त्यांच्यापर्यंत लाभ पोचवणं ह्याच गोष्टीकडे आम्ही लक्ष केंद्रित करून आहोत. आणि तृतीयपंथींसंदर्भामध्ये जो काही निर्णय आहे तो पुढच्या कालावधीमध्ये जसं मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरवलं जाईल त्या पद्धतीनं होईल. शेवटचा प्रश्न, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा कधी पदभार घेता? त्या संदर्भातलं तर आमचे जे श्रेष्ठी आहेत तिन्ही नेतृत्व तो त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील आणि ज्याला कुणाला ती काही जबाबदारी मिळेल. शेवटी आम्ही आज मंत्री म्हणून 2 मंत्री आम्ही रायगड जिल्ह्याला 20 वर्षानंतर रायगड जिल्ह्याला 2 मंत्री एकाच वेळेला मिळालेले आहेत. त्यामुळे माझ्या दृष्टीने तर आमचं प्राधान्य ते असणार आहे की आम्ही जिल्हा अधिकाधिक कसा पुढं नेता येईल, जे काही प्रलंबित काही विषय आहेत ते कशा आम्हाला मार्गी लावता येईल. पालकमंत्री हा त्याच्यातला फक्त एक भाग आहे. काही संपूर्ण ती काय आमच्या दोघांची कंप्लीट जबाबदारी म्हणजे एक पालकमंत्री त्या पदावरच अवलंबून नाही आहे. तेही काही विभागाचे मंत्री आहेत, मी एक विभागाची मंत्री आहे. राज्यातील जबाबदारी आहे, जिल्ह्याला पुढं नेण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे ती आम्ही एकत्रितपणाने मी असेल ती असेल मंत्री म्हणून आमचे 5 आमदार आहेत महायुतीचे, आणखीन त्याच्यामध्ये महायुतीला 7 आमदार तिथे म्हणजे 100% यश तिथे मिळालेलं आहे. त्यामुळे जिल्हा विकसित कसा करता येईल याकडे जास्ती लक्ष देणं हे मला वाटतं की चांगलं राहील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच तृतीयपंथीयांच्या संदर्भामध्ये एक नवीन धोरण आणण्याचा प्रयत्न मंत्री आदित्य तटकरे यांचा आहे आणि लवकरच ते प्रत्यक्षात उतरवेल अशा पद्धतीची आशा आहे. कॅमेरामन अजित कदम, निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.